बोंबिलची भाजी करताना बोंबील निवडण्यापासून ते स्वच्छ करण्यापासून आणि ते कसं धुवायचं हे सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. बोंबीलची भाजी बनवण्यासाठी इथं आपण ना बोंबील घेतलेला आहे आणि बोंबील घेतानाच आपण ना गाभेदार असं बोंबील घेतलेलं आहे. गाभेदारच बोंबील घ्यायचं, त्यामुळे त्याची भाजी पण चांगली होते. पहिल्यांदा आपल्याला ना बोंबील नीट करताना मुंडक्याची साईड कट करून घ्यायची आहे आणि बघा त्याला असे छोटे छोटे ना बारीक बारीक असे पंख असतात, ते आपल्याला चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत. आणि पोटापाशी थोडासा असा काळसट असा भाग असतो, तोही आपण चाकूने काढून घेतलेला आहे. शेपटीचा भाग कट करून स्वच्छ झालेलं बोंबील आता त्याचे आपल्याला 3 तुकडे करून घ्यायचे आहे. असं सर्व बोंबील आपण ना स्वच्छ करून घेणार आहे. भाजीसाठी जे वाटण लागते ना, त्या वाटणामध्ये आपण इथं बघा एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटोही चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आणि जे आपण वाटण तयार करणार आहे ना, त्याच्यामध्ये आपण थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे. लसूण, मीठ, जिरं आणि कोथिंबीर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेणार आहे आणि त्याची बघा आपल्याला एक बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जी आपण इथं तयार करून घेतली. आणि खोबरंही आपण बारीक करून घेतलेलं आहे. एवढं आपण भाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे. गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे आणि फुल गॅसवरती आपण तवा गरम करून घेतला आणि गरम तव्यामध्ये आपण बोंबील घालून घेतलं. नंतर आपल्याला गॅसची फ्लेम बोंबील घातल्यानंतर लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती बोंबील आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरतीच भाजायचं, त्यामुळे बोंबील चांगलं भाजलं जातं खमंग असं. त्यामुळे आपण इथं लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिट एवढं बोंबील भाजून घेतलं. आणि बोंबील भाजल्यानंतर बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे थोडासा असा पांढरा कलर होतो, म्हणजे बोंबील चांगलं भाजलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. थोडंसं बोंबील थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला ज्वारीचं पीठ घालून ते थोडंसं असं चुळून घ्यायचं आहे. चोळल्यानंतर बघा मी इथे एक घमेलं घेतलेलं आहे. घमेल्यामध्ये आपण बोंबील आणि ज्वारीचं पीठ वतून त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. असं ज्वारीच्या पाण्यामध्ये एकदा धुवायचं आणि नंतर 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलं. बोंबीलची भाजी बनवण्यासाठी गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये 1 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम होऊ दिलं, नंतर मग आपण लसूण, कोथिंबीर जे वाटण करून घेतलं होतं ना, ते घालून ते थोडंसं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. नंतर बघा इथं आपण चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो पण तेलामध्ये घालून तेही तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो ना चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. म्हणजे कांदा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत जर चांगला परतून घेतला ना, तर भाजी ना चवीला चांगली लागते. त्यामुळे आपण 3 ते 4 मिनिट असं ना कांदा थोडासा बघा तेल सुटेपर्यंत इथं भाजून घेतलेला आहे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण घरचा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालून हे सर्व मसाले ना आता आपल्याला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तेलामध्ये मसाले चांगले परतून घेतल्यानंतर इथं आपण 2 पाण्याने जे स्वच्छ धुवून घेतलेलं बोंबील आहे ना, ते आता आपण घालून घेतलं. तेही चांगलं आता मसाल्यामध्ये आपल्याला परतवायचं आहे. मसाल्यामध्ये बोंबील चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग इथं चमच्याने एकत्र करून ना त्याच्यावरती आपल्याला एक झाकण झाकायचं आहे. झाकण झाकल्यानंतर गॅसची फ्लेम इथं आपण लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती आपण ना चांगलं तेल सुटेपर्यंत ना बोंबील चांगलं भाजून घेणार आहे. असं थोडंसं तेल सुटू द्यायचं आणि नंतर बघा इथं आपण चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. असं ना मसाल्यामध्ये बोंबील भाजल्यामुळे बोंबलाला मसाले चांगले लागले जातात. त्यामुळे आपण थोडंसं मसाल्यामध्ये बोंबील भाजून घेतलं. नंतर मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कूट आणि कोथिंबीर घालून तेही चांगलं परतून घेतलं. इथं बघा मसाला बोंबील तयार झालेला आहे. ह्या ठिकाणी तुम्ही मसाला बोंबील पण खाऊ शकता, परंतु मला लपचपीत अशी भाजी पाहिजे होते ना, त्यामुळे आपण इथं ना गरम करून घेतलेलं पाणी 1 ग्लास एवढं घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बोंबील मिक्स करून घेतलं आणि भाजी उकळून घेतली. आणि भाजी उकळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो ठेवून ना आपल्याला 6 ते 7 मिनिट ना लो फ्लेमवरती भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. आता इथं बघू शकता आपण भाजी चांगली लो फ्लेमवरती शिजवून घेतलेली आहे. तेल सुटेपर्यंत बघा इथं आपण भाजी चांगली शिजवून घेतली. आता आपल्याला बोंबीलही चेक करायचं आहे. बोंबील पण चांगलं शिजलेलं आहे. तयार झालेली आहे आपली लपचपीत अशी बोंबलाची भाजी. ही भाजी ना तुम्ही
बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता। एकच नंबर लागते। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।